नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचं पुणे ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आम्ही निघालो आता, झाली आमची तयारी वगैरे मंदिराकडे. तुम्हाला 2-3 जण पुढे गेलेत आणि गाडी स्टार्ट करून फुल स्टार्ट केली लोकांनी. आता आपण पण आपल्या गाडीकडे आलोय परत. तुम्हाला बघा असा स्टार्ट मारतो, स्टार्ट झाली. आपली ब्लू वाली जी लाईट भेटते ती आपली वाली आहे शाईन, आणि बाकी तिकडे मंडळींनी चालू करून ठेवल्यात त्या. एकदम मजा येणार आहे. ब्लॉग बघत राहा तुम्ही. पासून आपण कुठल्या तरी गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो. शेवट आपण आलेलो आहे, पोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो मी. आपली पब्लिक चालले पुढं हळूहळू. सकाळ सकाळ लाईन नसतं त्याच्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन भेटतंय. आणि इथे बोललं जातं की 8व्या गणपती बाप्पा आहे. त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो. अष्टविनायक म्हणजे अष्टविनायकामधला 8वा गणपती म्हटल्यावर गणपतीपुळे येतं. तर तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं बाहेरच्या बाजूला स्ट्रक्चर आहे. मंदिर खूप छान आहे. आतमध्ये एंट्री झाली. गणपती बाप्पा मोरया. आणि असं तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळं आतमध्ये आतमधलं तुम्हाला काही दाखवता आलं नाही, पण नक्कीच तुम्हाला दाखवतो. मी काढल्यात व्हिडिओ बॅक साईडने आणि मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही निघालो आहे आता, चाललो आहे रूमवर जाऊ आणि तिथून बॅगा वगैरे घेऊ. त्याच्यानंतर आरेवारेला चाललो आहे. तुम्हाला तिकडचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता तिकडे सनसेट दिसेल आपल्याला सकाळचा. या बाजूने असा एक व्ह्यू आहे. मजा आली आणि छान वाटलं. करत आहोत रूमवरून. 9चा टायमिंग आहे चेकआउटचा. आपल्यासोबत आपला भाव पण होता, त्यामुळं भावासोबत राईड करायला मजा पण आली. कारण भावाने एवढा गाडी पळवत होता की विषयच नाही. बाकी भक्तिनिवासमध्ये सांगायच्या गोष्टी सांगायला तर आता सांगू शकत नाही. तुम्हाला इथे यावं लागेल. का तर इथे एक्सपिरियन्स जो घ्यायचा आहे ना, तो लाईव्ह घ्यावा लागेल. इथे येऊ. तर आपण निघालेलो आहे आरेवारेसाठी. पुढच्या गाड्या पण निघाल्यात आणि चेकआउट पण झालेला आहे आपला. भक्तिनिवास एक्सपिरियन्स एक्सलंट, एकदम एक्सलंट. विचार करू शकत नाही मी, एवढा भारी मला आवडला ते. पण चाललोय आरेवारेला. सकाळचा नजारा असा आहे, तुम्हाला दिसतच असेल. मजा येते ना एवढे जायला. असा ह्या प्रकारचा आपल्याकडे गाड्या आहेत. इकडे थांबण्यासाठी खूप सोय करून ठेवले जे गणपतीपुळेसाठी येतात त्यांच्यासाठी. आता आपल्याला जो वळण लागतोय ना, त्या वळणावर तुम्हाला दाखवतो कसे वळण आलेत आपल्याकडं. अशा प्रकारचे वळण आले ना, थोडीशी मनात भीती वाटते. समोरून गाडी मोठी आली तर चपडा होतो, दुसरं काय नाही. असा नजारा इकडे आरेवारेच्या साईडला जाताना आहे. ते छान वाटतंय कारण
जो काय नजारा आहे ना कोकणामध्ये राईड करताना, जो फील करता येतो ना, तो इथे आल्यावरच फील करता येतो. कारण जे काही आपण लाईव्ह बघतो ना त्यामध्येच खूप मजा आहे. अरे वारे बीचची ही सुंदरता आहे. कोकणातील सुख अनुभवायला आलोय मी स्वतः अनुभवायला आलोय. कारण एक लॉंग राईड असे काही करायची इच्छा होत नाही आहे, कारण जास्त वेळ बसू शकत नाही, प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या काही मेमोरीज आहेत ना माझ्या, मी खूप जपून ठेवणार आहे. कारण एक्सपिरियन्स घेणं पण गरजेचं आहे ना आयुष्यामध्ये. आयुष्यात मला असं वाटतंय, मी मुंबई सोडून जर कोकणामध्ये आलो राहत तर मला सुख हे कोकणातच मिळेल. कारण हे जे काही सुख आहे ना, हे काय आपल्याला मुंबईमध्ये मिळणार नाही आहे. कारण इथे नेटवर्क सुद्धा नाही आणि काहीच नाही आहे. तर कोकणामध्ये सुख घेण्यासाठी इकडे काय येतो माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला दाखवतो मी. नेटवर्क नाही आहे फोनला, नेटवर्क. वा हा 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 हा. सुख घेतलं, खरंच सुख घेतलं मी आयुष्यामध्ये. मित्रांनो, खरंच या इकडे फिरायला माझी. आणि हे आहे सकाळी आपला ब्रेकफास्ट पण झाला आहे आणि आपण परत निघालो आहे पोलादपूरच्या दिशेने. कोकणातील कौलारू घरांची मजाच वेगळी आहे घरामध्ये राहण्यासाठी. पण राहत असेल तर त्यांची तर लाईफ किती छान आहे, खूप सारी. त्याच्यामुळं मजाच वेगळी आहे ह्या आंब्याच्या झाडांमध्ये. कारण हे जे काही रस्ते चाललेत ना डांबरीकरणाचे, वर्षानुवर्ष तसेच्या तसेच राहतात. ह्या लावलेल्या बाग आहेत. ही काजूची बाग आहे पूर्ण. ही जेवढी काही झाडं दिसतात, आता मोहर आलाय झाडांना. मोहर म्हणजे आता काजू लागेल, 1-2 महिन्यामध्ये काजू लागून जाईल. त्यानंतर आंब्याला मोहर आलाय. कोकणकरांचा जो वर्षभरातून एकदाच, म्हणजे आपण एकदा इन्व्हेस्ट करतो एखाद्या गोष्टीमध्ये, पैसा टाकतो की मला ह्या पैशातून फळ मिळालं पाहिजे, म्हणून ह्या सगळ्या बागा लावलेल्या आहेत आंब्याच्या. आणि ह्या बाजूने पण दिसतंय पूर्ण. हे बघा किती मोहर आलाय झाडाला. पूर्ण ज्या वेळेस पावसाळा असतो, म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस हा एरिया पूर्ण हिरवळ होऊन जातो. इकडे पण जितका डोंगर, जितक्या लांब तुम्हाला दिसत असेल डोंगर आणि हे सगळ्या गोष्टी, पूर्ण हिरवळ होऊन जातं. समोर गाईगुरं दिसत आहेत. त्या बाजूला येणारे असतात, आम्हाला हे खायचं आहे ते खायचं आहे, म्हणजे आंब्याच्या सीझनला आंबे खायचे असतात आणि काजूच्या सीझनला काजू खावेसे वाटतात. तर मी त्यांना एकच सांगेन, फणसाच्या वेळेस फणसाचं पण तेच बोलेन की चोरून काही गोष्टी घेऊ नका, मागून घ्या त्यांच्याकडं. खूप प्रेमळ माणसं राहतात इकडे, कारण शेवटी हे कोकण आहे. कोकणामध्ये ज्यावेळेस बागा लावतात आपल्याकडे, त्यावेळेस हे असे काटेची झाडं लावावी लागतात कुंपण बनवून. कारण ह्या झाडाच्यामुळे आपल्या आतमधली जी काय फळं येणारी आहेत, ती फळं सेफ राहतील ह्यासाठी हे सगळे कुंपण लावलेले आहे. कोकणामध्ये दाखवण्यासारखं भरपूर काही आहेत, पण व्हिडिओ लई मोठी होऊन जाईल, खूप मोठी होऊन जाईल. त्यामुळं मी
अवॉइड करतो आहे, कमी याच्यामध्ये जास्त दाखवण्याचा, जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रसन्न छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्या कमानीवर नाव लिहिलेलं. जिथं महाराजांचं नाव नाही, जिथे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही, तिथं कुठलीच कामं पुढे होत नाहीत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इथे आहे ते आपले वानर दादा, कारण मजा घेत आहे ते पण. बघू शकता, तुम्हाला दिसत असेल क्लिअरली हा व्ह्यू बघाल. जय. आणि इकडं का आपल्याला जास्त थांबता येत नाही, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. पळून 25 किलोमीटर आणि पनवेल 253 किलोमीटर असं दाखवतोय. आणि आपल्याला जायचं आहे पोलादपूरमध्ये, तर मग पोलादपूर दाखवतो तुम्हाला. घाट सेक्शन चालू झाला आहे आता आपल्याला. इथून घाटाचं तुम्हाला पुढचा व्ह्यू दिसतच असेल. लेफ्ट मारायचा होता, आपण पुढे निघून गेलो, परत युटर्न मारून आलो आहे. ते सर्व्हिस रोडने चाललो आहे. चिपळूणमधून आतमधल्या बाजूने जायचं आहे बोलले हे लोक. ठीक आहे, बघायला गेलं तर माझीच चुकी आहे, मी पुढं गेलो त्या लोकांच्या. मी जरा स्लो चालवतो ना गाडी, त्यामुळं मी पुढे राहिलो. म्हटलं मी स्लो चालवतो, म्हटलं मी पुढे राहतो आणि तुम्ही पाठीमागे राहा. पण मी मॅप वगैरे लावला नाही, ते लोक गाईड करतायत, जसं सांगतायत मला तसं त्या रोडने जायचं आहे. पुढचा आपला रायडर चालतोय. तिथल्या ज्या नजाऱ्याला आहे ना, काय नावच ठेवू शकत नाही. वाहतं पाणी आहे तिथं. मगाशी तुम्हाला दाखवलं ते लाल पाणी होतं, कारण ती नदी नव्हती, ही नदी आहे. त्या बाजूला एक ब्रिज दिसतोय, हा एक ब्रिज आहे. पण चिपळूणमध्ये गाडी टाकली होती, एक शॉर्टकट होता तो, आणि आपल्याला मेन हायवेने, आपला मुंबई गोवा हायवेने दाखवत होतं आपल्याला लांबच्या बाजूने फिरून यायला. परत घाट सेक्शन लागला, 2-3 घाट लागतील आपल्याला पोलादपूरपर्यंत पोचण्यापर्यंत. दाखवलं एक मुंबई सरळ खेड, लेफ्ट महाड सरळ. जसं आपल्याला ते फलक दाखवले, त्या फलकाच्या हिशोबाने आपल्याला पुढे परत आता पोलादपूरपर्यंत जायचंच आहे. पण आता परत गाडी चाललेत पुढे, पण मी नाही जाऊ शकत. मी डबल आहे, ते सिंगल आहे. माझा पाठचा माणूस थोडा जरी हल्ला तर आमचा डिसबॅलन्स होऊ शकतो. ही बाहेर पडली शिवशाही. हे पोलादपूरचं बस डेपो आहे. खूप चेंजेस झालेत. चेंजेस का झाले हे पण तुम्हाला सांगतो. खूप वर्षांनी पडीकच होतं ते. तिथे खूप संघटनांनी आंदोलनं केली, त्यावेळेस त्यांना ते यश आलेलं आहे. आणि आपल्याला तुम्हाला ह्या बाजूला सुद्धा दाखवतो. तुम्हाला बोललो मी, जर तुम्ही लेफ्टनी गेलात तर वरच्या बाजूला जाल, आणि राईटनी गेलात तर मुंबईच्या दिशेने. हे असं बनवलेलं आहे. तर 4 प्लेट भजी आणि निघालो आहे घरी जायला. लय भूक लागले, ते लोक पण बोलत होते भूक लागले कधीपासून. आपण पोचलोय आता घराच्या जवळ. आणि आपल्याला इथं युटर्न मारायचं आहे. समोर घर दिसतंय, तुम्हाला दिसतच असेल. आपण पोचलोय घराच्या जवळ. जाऊया आता, सगळ्यांनाच भुका लागल्यात. जेवून घेऊ आणि
पुढे सांगतोच तुम्हाला. आपल्या घरामध्ये बकऱ्या पाळल्या आहेत त्याच्यामुळं हे बकऱ्यांची बारीक बारीक पिल्लं आहेत. हे असे 2 टॉमी आपल्याकडे ठेवलेत पप्पांनी. तर एक दुसरा तिकडे आतमध्ये आहे, तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. टॉमी